नमस्कार. अन्न हे पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत वाळवणीचा एक पदार्थ, बाजरीच्या खारवड्या. आमच्या लातूर भागामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. या खारवड्या मला खूपच आवडतात. माझी आई नेहमी ही खारवड्या करते, तर माझ्या आईकडून मी ह्या खारवड्या करून घेतल्या. तर चला म्हटलं की तुमच्यासोबत सुद्धा ह्या खारवड्या शेअर कराव्या, म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या करून पाहता. ह्या पहा खारवड्या अशा पद्धतीच्या. कोणी कोणी सांडगे जसे टाकतात तसे सुद्धा टाकतात, पण चकलीच्या सोऱ्याने ह्या खारवड्या टाकून घेतलेल्या आहेत. ह्या पहा मी तळून घेतलेल्या आहेत खारवड्या. बघा किती अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत खारवड्या. चवीला खूपच अशा खमंग अशा लागतात. या तुम्ही भाजून थोडंसं तेल टाकून भाजून पण घेऊ शकतात, किंवा तुम्ही तेलामध्ये तळून पण घेऊ शकतात. हे अशा प्रकारच्या एकदम मस्त अशा खारवड्या. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे मी बाजरीची भरड घेतलेली आहे. आपल्याला बाजरीचं पीठ करायचं नाही, भरड घ्यायची आहे. जशी आपण सांडग्याची वगैरे भरड घेतो तशीच आपल्याला याची भरड घ्यायची आहे. आणि हे मी 1.5 किलो बाजरीच्या पिठाची भरड घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. एखाद्या वेळेस पाणी आपल्याला कमी जास्त सुद्धा लागू शकतं. तर यासाठी मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे आणि अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या ह्या मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत. हा आपल्याला कच्चाच लसूण असा घ्यायचा आहे. आता हा लसूण आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जेवढी बाजरीचं पीठ आहे त्याच्या आपल्याला 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. पण बाजरीनुसार पाणी कमी जास्त पण लागू शकतं. जर बाजरी जुनी असेल तर पाणी जास्त लागतं, किंवा बाजरी नवीन असेल तर पाणी कमी लागू शकतं. त्यामुळे तुम्ही पाणी अगोदर कमीच ठेवा आणि लागेल तसं पाणी तुम्ही गरम गरम टाकू शकता. हे मी आता उकळत्या पाण्यामध्ये हे वाटलेला आपण ठेचलेला लसूण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता याच उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. हे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे. हे मी मोठ्या चमच्याने 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे, ते पण आपल्याला या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी हे खडे मीठ टाकून घेते चवीनुसार. तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ यामध्ये टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार. आपलं मीठ टाकून घ्या. यामध्ये आपल्याला मोठ्या चमच्याने 2 चमचे जिरे पण टाकून घ्यायचे आहेत. ते माझ्याकडून स्किप झालेलं आहे. आता पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण जी बाजरीची भरड टाकून घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये माझी जी नानी आहे ती यामध्ये पीठ टाकते आणि माझी आई या पीठ ते सगळं ढवळून घेते, फिरवून घेते. कारण हे खारवड्या माझ्या आईलाच एकदम परफेक्ट येतात, म्हणून मी हे तिच्याकडूनच करून घेतलेले आहेत. हे आपल्याला गॅस फुल ठेवूनच हे आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे मधून मधून आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहेत पीठ फिरवता फिरवता. तुम्ही पाहू शकता माझी आई कसं घेते ते मोडून मधून मधून, तसंच आपल्याला करायचं आहे. आणि पूर्ण पीठ आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला चमचा कंटिन्यू यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत आणि फिरवता फिरवता आपल्याला याच्या गाठी अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत. आता हे आपलं सर्व पीठ टाकून झालेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला ते सर्व गाठी मोडून घेऊन अशा हटल्यासारखं करायचं आहे. आता आपल्या हाताला चटके बसतील म्हणून आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे आपल्याला अशा पद्धतीनं गाठी मोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला हे पीठ साधारणतः बारीक गॅसवरती शिजवून घ्यायला जवळजवळ 15 ते 20 मिनिट लागतात. कारण ही आपली बाजरीची भरड आहे, त्यामुळे याला शिजायला भरपूर टाईम लागतो. आणि ज्यावेळेस आपल्याला पीठ हे जास्त घट्ट वाटत असेल तर आपल्याला मधून मधून वरचेवर आपल्याला त्यामध्ये अशा पद्धतीनं असं गरम पाणी थोडं थोडं वरचेवर टाकत राहायचं आहे.
जसं लागेल तसं तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे। हे पहा, पीठ खूपच घट्ट वाटतंय म्हणून माझ्या यामध्ये थोडंसं आणि पाणी टाकून घेतलेली आहे, अर्ध पातेलं। अशा पद्धतीनेच आपल्याला वरचेवरती पाणी जसं लागेल तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला याच्या खारवड्या सांडग्याच्या पद्धतीने टाकायचे असतील तर हे पीठ जास्त थोडंसं घट्ट करायला लागेल, आणि जर तुम्हाला जर असं चकलीच्या सोऱ्याने जर टाकायचे असतील तर आपल्याला थोडंसं किंचित असं आपल्याला थोडंसं पीठ कमी घट्ट शिजवावं लागेल। आता यावरती बारीक गॅस करून आपण ताटावरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण खाली पीठ असं शिजायला ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता, एक 4 ते 5 मिनिटानंतर आपल्याला हे ताट काढून आपल्याला वरचे वर ते आपल्याला पीठ हे एकदम पूर्णपणे असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपले पीठ खाली लागणार नाही। हे पहा, अशा पद्धतीनं जर जुनी बाजरी असेल तर आपण जेवढं पाणी टाकू ना तेवढं हे पाणी हे भरड सोकून घेतं, आणि जर नवीन बाजरी असेल तर पाणी कमी लागतं। तुम्ही पाहू शकता, मस्त असं आपलं पीठ झालेलं आहे, अजिबात त्याच्यात गाठ वगैरे दिसत नाहीये। तरी पण माझी आई जेवढे असतील एखादी असेल म्हणून ह्या अशा पद्धतीनं पीठ हटून घेते, जेणेकरून एखादी सुद्धा गाठ राहणार नाही यासाठी। हे असं आपल्याला मधून मधून ताट काढून आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला चमचा यामध्ये असा फिरवायचा आहे, आणि बुडापासून आपल्याला चमचा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे। आता पीठ शिजवून आपण आता स्लॅबवरती आलेलो आहोत। हे पहा, आपल्या चकलीच्या सोऱ्यानं अशा पद्धतीनं आपल्याला याच्या चकल्यासारखं आपल्याला ह्या खारवड्या टाकून घ्यायच्या आहेत। कुणी कुणी सांडग्याच्या पद्धतीने टाकतात, ही अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे। हे अशा पद्धतीनं आम्ही हे उन्हामध्ये आम्ही अशा पद्धतीने हे पहा, मी सर्व खारवड्या अशा टाकून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता, मस्त अशा आपल्या खारवड्या आता टाकून झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला खारवड्या तळून दाखवते। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे, आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण ह्या खारवड्या तळून घेणार आहोत। मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवलेलं आहे की आपल्या खारवड्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत, सुकल्यानंतर आणि तळल्यानंतर। हे मी तुम्हाला तळून दाखवते आता। तळल्यानंतर ह्या खूपच छान लागतात, चवीला एकदम मस्त अशा लागतात। तुम्ही पाहू शकता, हे पहा, छान आपल्या अशा खारवड्या तळून होतात। आपल्याला मीडियम गॅसवरती तेल गरम झाल्यानंतर मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या खारवड्या तळून घ्यायच्या आहेत। वाळवणाच्या प्रकारातील ह्या खारवड्या तुम्ही नक्की करून बघा, खूपच आवडतील तुम्हाला। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।